त्यामुळे अनेकांना अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावं लागलेलं आहे। अशाच एक मतदार आहेत की ज्यांना मतदानापासून वंचित राहावं लागलंय। ताई, आपली ओळख सांगा आणि आपल्या बाबतीत नेमका काय प्रकार घडला ते सांगा। मी वर्तकनगर मध्ये राहते, पूर्वा शैलेंद्र जाधव। तर तिथे आम्ही लिटिल फ्लॉवरच्या इथे मतदान करायला गेलो तर तिथे बोलतात की तुमचं नावच नाहीये इथे। तर मग किती वेळ आम्ही 3 ते 5 पर्यंत तिथेच उभं होतो, तरी पण आम्हाला मतदान करता नाही आलं। याच्यावर थोडी कारवाई केली पाहिजे। तुम्हाला स्लिप त्यांनी दिली किंवा आधी तुम्ही चेक केली नव्हती हो मतदाराची? हो, इथे सगळेजण बसलेले होते, तिथे चेक केलेलं होतं। तर ते बोलले लिटिल फ्लॉवरच्या इथे रूम नंबर 3च्या इथे जावं। तर आम्ही डायरेक्ट तिकडेच गेलो। तर तिकडे गेल्यानंतर ते बोलतात की नाही, जेवढं लाईनीमध्ये उभं राहून नंतर बोलतात की नाही तुमचं नावच नाहीये इथे। मुंबईसह ठाण्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी असे प्रकार घडलेले आहेत आणि निवडणूक आयोगाने यावर काहीतरी गांभीर्याने घेऊन मतदार याद्या दुरुस्त कराव्यात असे अनेकदा मागणी होऊन सुद्धा ज्यावेळी प्रत्यक्ष मतदान होतं त्यावेळी अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावं लागतं। कॅमेरामन अक्षय भागडेसह सुनील साळवी, सागर रेवव, ठाणे।